जय शिवराय भावांना, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आता आम्ही चाललो मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी, त्यांची तब्येत बघण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये। हा आपला जिजाऊ चौक, छत्रपती संभाजीनगर, टी सेंटर, M2 रोड। आता आपण थोडंसं क्रॉस करू आणि जाऊ M2 रोडला। बघा, हे M2 रोडवर छोटू वडापावचं दुकान आहे। मग म्हणलं नेहमीप्रमाणे आपण एक वडापाव खाऊन घेऊ फ्रेशमध्ये। मग म्हणलं द्या एक वडापाव। त्यांना वडापाव म्हणलं आणि ते लागले ना हसायला। म्हणलं त्यांना पण कळलं नेमकं वडापावचा काय विषय। आणि माझ्या बाजूलाच एक छोटं वडापावर एक मोठं वडापाव खात होतं। मग त्याला घेतलं ब्लॉगमध्ये आणि म्हणलं वडापावले मामा द्या एक हात। आता आम्ही चाललो पाटलांना भेटायला, तर ते पण खुश झाले। आणि आता हे आपला महेश, त्याला होता उपास, मग त्याने घेतले साबुदाणा वडे। मग त्याने वडापावच्या दुकानावर वडे खाल्ले। मग आता आम्ही नेहमीप्रमाणे निघालो आता गॅलेक्सी हॉस्पिटलच्या रोडनं। ज्याला कोणाला मनोज जरांगे पाटलाला भेटण्यासाठी येणं असेल आणि मग तो कधी ट्यूशन टाकून येत असेल तर आपल्या ह्या रोडनं या। आता हा लागेल आपल्याला बजरंग चौक। या बजरंग चौकाच्या पुढे गेल्यावर आता हा आपल्याला शेवन हिल। इथे नेहमीप्रमाणे खूप गर्दी राहते, म्हणजे इथं शिंगल लागतं म्हणजे लागतंच। आणि एक गजानन महाराज आपलं हे मंदिर, आणि या मंदिरापासून आता आपण थोडं पुढं जाऊ। आता हा आपला आला हेडगेवारचा रोड। तर हेडगेवारच्या रोडनं आता आपण पुढं जात आहोत। तर आम्ही वाट चुकल्यामुळे थोडंसं आम्हाला उशीर झाला। मग आता आम्ही फायनली पोचलो आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये। तर भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज जरांगे पाटलांना बघण्यासाठी लोक आले होते। पण एकदा हे आपलं हे हॉस्पिटल बघून घ्या। या हॉस्पिटलमध्ये आपले दादा ॲडमिट आहे। मग आम्ही पाटलांना भेटण्यासाठी मी आणि महेश आम्ही वरच्या मजल्यामध्ये चाललो होतो। आणि महेश म्हणतो आता चला। मग महेश आपल्याला लय बोलका आहे, त्यानं विचारलं दादा किती नंबरच्या रूममध्ये। तर मग आम्ही गेलो, पण तिथं मुलांची इतकी लाईन लागली होती आपल्या दादांना भेटण्यासाठी। पण मग तिथं सांगण्यात आलं की 4-5 दिवस दादा भेटणार नाही। मग आम्ही आलो खाली। मग आणि ज्याला कोणाला येणं असेल तर त्याने 4-5 दिवस काही येऊ नका, दादा भेटणार नाही असं आम्हाला तिथे गेल्यावर समजलं। त्यामुळे 4-5 दिवस कुणी दादांना भेटण्यासाठी येऊ नका, कारण की दादांची तब्येत खूप खालवली आहे। त्यामुळं 4-5 दिवस भेटणं दादांना शक्य होणार नाही, हा माझा मॅसेज आहे। आणि म्हणजे आम्हाला त्यांच्या सहकाऱ्यांनी असं सांगितलं। तर फायनली मग आम्ही घराकडे निघालो। मग आम्हाला वाटेत ही गाडी दिसली, दादांना भेटण्यासाठी आली होती। आणि मग ज्याला कोणाला भेटणं असेल म्हणून दादा जरांगे पाटलानंतर 4-5 दिवसानंतर या। आणि कोणाला पत्ता जर माहीत नसेल तर चेतक घोडा सांगायचा चौक, आणि चेतक घोड्याच्या चौकाच्याच बाजूला आपलं गॅलेक्सी हॉटेल आहे, तिथं आपले दादा ॲडमिट आहे। तर मित्रांनो, खरंच दादाचा त्याग पाहून त्यांना भेटण्यासाठी लोक येत आहे, तर खूप भारी वाटतं आहे। तर मित्रांनो, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, एक मराठा कोटी कोटी मराठा।